है ना? ही छोटी साईज आहे. ओके, छोटी साईज ही छोटी size. रत्नागिरी हापूस हो, रत्नागिरी प्युअर मांदेवलीचं. कलर वगैरे बघायचा असेल तर तुम्ही बघू शकताय. बघा एक कलर बघा, रत्नागिरीचा प्युअर आंबा आहे. त्यांनी कलर दाखवतो बघा, देवगड केशर आंबा. ओके, हे शिंग असे दोन के बघा, हे बिटके आंबा आहे. आंबा आहे. बिटके आंबा आम्हाला सांगितलंय हा, मग त्याप्रमाणे QR कोड नुसार QR कोड पण आहे बघा. हनुटी असते खाली, ओके हनुटी असते. ओके. रत्नागिरीला असते पण थोडी कमी असते आणि ह्याची साल पातळ असते. पातळ साल असे हा, ते बरोबर. कोळी तुम्हाला आंबा महोत्सवला यायचं असेल ना, तुम्ही मार्केट यार्डला आला, गंगाधाम चौकाच्या पुढे PMT बस स्टॉप बस डेपो आहे PMTचा, त्याच्या शेजारी गेट नंबर 9 हे आंबा महोत्सव मार्केट यार्ड PMT बस स्टॉप ते गेट नंबर 9. 10 एप्रिल ते 10 जून पर्यंत आहे. टायमिंग आहे 9 ते सकाळी 9. त्याच्या शेजारी या ग्राउंडवरती हे आंबा महोत्सव सुरू झालेला आहे. चला आपण आतमध्ये पाहू. नमस्कार पुणेकर, मी सुरेश चव्हाण. आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पुण्यात भरलंय आंब्या महोत्सव. इथे तुम्हाला रत्नागिरी हापूस आंबा, देवगड हापूस आंबा आणि अशा भरपूर प्रकारचे पायरी हापूस आंबा तर प्रकारचे आंबे. हे शॉप हे महोत्सव आहे ना, मार्केट यार्ड मध्ये, गुलटेकडी मार्केट यार्ड मध्ये बस डेपो PMT बस डेपोच्या शेजारी गेट नंबर 9. सकाळी 9 हे रात्री 9 याचं टायमिंग आहे. 10 एप्रिल पासून ते 10 जून पर्यंत, म्हणजे 2 महिने हा आंबा महोत्सव चालू राहणार. स्क्रीनवरती पूर्ण आपण ऍड्रेस देणार आहे आणि पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण ऍड्रेस देणार आहे. आणि आपण इथं आता प्रत्येक आंब्याचे रेट विचारणार आहे आणि तो कोणत्या ठिकाणून आलेले त्याची पूर्ण माहिती मिळणार आहे. आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला व्हिडिओ चालू करू. इथे स्टॉल नंबर 3, इथे कोणत्या प्रकारचे आंबे मिळतात? इथं देवगड हापूसचे आंबे मिळतात. देवगडचा स्टॉल आहे हा. ओके. वापरले आणि दोघांमध्ये एकामध्ये 2 स्टॉल, दोघांमध्ये 1 स्टॉल अलाउड केलेला आहे. ओके, हा आहे, थोडी माहिती सांगा. हा आहे अमृत पायरी. अमृत पायरी. हा एकदम होय, pure अमृत मोठा जम्बो पायरी. फळ आहे. आणि पिकायला किती दिवस पिकायला हे 3ऱ्या दिवशी पिकायला येतात, कलर येतो आणि 4थ्या दिवशी खाऊ शकतो. ओके. आणि दुसरं कुठलं आहे? त्यानंतर हा देवगड हापूस आहे. हे देवगड हापूस. देवगडचाच हापूस फक्त. हा ओके. आणि देवगडचा हापूस कसा ओळखायचा? देवगडचा हापूस त्याला हनुटी असते खाली, ओके हनुटी असते. ओके. रत्नागिरीला असते पण थोडी कमी असते आणि ह्याची साल पातळ असते. पातळ साल असे हा, ते बरोबर. कोळी छोटी असते आणि गर जास्त असतो. हे देवगड हापूस आहे. हा देवगड हापूस. आणि ह्याचं आता डझन कसं आहे? हा डझन आता मोठा असल्यामुळं 1700, 1600, 1500. बारीक साईज? बारीक साईज 1000, त्यानंतर 1200, 1300 असं चालू आहे. ओके. हा. आता अशी सुरुवातच सुरुवातच आहे. आजच चालू झालेली आहे. आणि ओके. आणि आता तुमचा उद्घाटनच मोबाईल आहे आता. नंबर माझा 9823 मोबाईल नंबर, हा. 9823 हा. 994360. आंबा महोत्सव मध्ये आहे ना, स्टॉल नंबर 8, तिथे आहे ना प्युअर रत्नागिरी आंबा मिळतो. थोडं माहिती देता का दादा? मी जयेंद्र पांडुरंग देसाई, मुक्काम पोस्ट मांजरे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथील शेतकरी आहे. हा. आम्ही 25 वर्ष इथे पणन महामंडळात आंबा विकतोय. सांगा ना. हापूस आहे हा. सगळा हापूसच आहे हा. दाखवा ना. हे कुठं? रत्नागिरी हापूस आहे. हे रत्नागिरी हापूस. हा. रत्नागिरी हापूस कसा ओळखायचा? ह्याची स्किन हाताला धरला तर पातळ येते स्किन. ओके. हा. आणि थोडंसं आहे. हा. आणि हा पिकलेला आहे ना? हो, पिकलेला आहे हा. ओके. हा मोठी साईज आहे, हे ग्रेडिंग मोठी केलेलं आहे. ओके. ही त्याच्यानंतर ही छोटी. आणि हे ज्यावेळेला आंबे घडाने लागतात हा. त्यावेळेला एकच मोठा होतो, बाकी सगळे छोटे छोटे होतात. हा, हे छोटे आंबे. हा. तर हे अतिशय गोड असतात, अप्रतिम एकदम. ओके. ह्याला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे, गोटी हापूस म्हणून. मोठी हापूस हा आंबा. हा. ओके. आणि आता सध्या याचे भाव काय चाललेत? आता ह्याचे 900 ते 1500 पर्यंत भाव आहेत, रेट चालू आहे. ओके. जशी साईज वाढेल ना हा. तसे हापूस आहे. आणि आजच चालू झालेले आहे, त्यामुळे जसे जसे दिवस जातील तसे रेट कमी होतील. हे आंबा महोत्सव मध्ये आहे ना, स्टॉल नंबर 48, इथे आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतात, त्यांना माहिती होतं. दादा तुम्ही सांगता का तुमचं नाव आणि आंबे कुठले मिळतात? नमस्कार, मी सुभाष रमेश लांजेकर. मी संगमेश्वरचा आंबा शेतकरी असून आम्ही सध्या लांजेकर बंधू आंबेवाले म्हणून सध्या आंबे विकत आहोत. आता कृषी पणन मार्फत आम्हाला स्टॉल देण्यात आलेत. कोणता आंबा आहे? आता आपल्याला हापूसचा आंबा आहे हा. ही आपल्याला ओके. 18 आंब्याची म्हणजे 1.5 डझनाची पेटी आहे, 1000 रुपये फक्त. 18 आंब्याची पेटी 1000 रुपयाला. 1000 रुपयाला. अशा प्रकारेच आपण जसं जसं पुढे पुढे जात जाल ओके. तशी साईज वाढत जाईल, त्याप्रमाणे ओके. रेट वाढत जातील. आणि आता शासनाने जसं QR कोड आपल्याला हा. लावायला सांगितलेत, हा, म्हणजे त्याप्रमाणे QR कोड नुसार QR कोड पण आहे बघा.
ह्या QR कोड नुसारच आपल्याला आंबा घ्यायचा आहे, जेणेकरून जी आता मार्केटमध्ये भेसळ होते आहे ओके. की ज्याला कर्नाटक आंबा खायला मिळतोय कोकणच्या रत्नागिरी हापूसच्या नावाखाली या. किंवा देवगडच्या नावाखाली. हे असं QR कोड असतं बघा, तुम्ही स्कॅन करू शकता याची माहिती. आणि बघा, हे प्रत्येक म्हणजे साईज नुसार याचे दर वाढत गेलेले आहेत. हे 15 आंब्याची पेटी आहे. ही 15 आंब्याची पेटी आहे, हा. ही 18 आंब्याची पेटी 18 आहे, आंब्याची. ही 15 आंब्याची पेटी आहे, ही 12 आंब्याची पेटी आहे, ओके. ही 12 आंब्याची, ही देखील 12 आंब्याची. ओके. ही पायरी आंबा आहे, पायरी आहे. आणि हा पायरी आहे ना? हा पायरी आंबा आहे. ओके, हा पायरी आहे बघा. 2 मिनिटं. आणि पुणेकर नेहमीच या बिटकी हा पुणेकरांसाठी खूप महत्वाचा आंबा मानला जातो बिटकी आंबा. आणि खूप गोड, आणि याला मागणी देखील पुण्यात फार मोठ्या प्रमाणात ओके. आहे. आणि हे कसं आहे? हा 250 रुपये डझनला देतो आपण. डझन द्यायचं. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगता का? माझा मोबाईल नंबर आहे 9767 64 9066. धन्यवाद. मध्ये आहे ना स्टॉल नंबर हे 50. इथे आहे ना आंब्याबरोबर काजू पण मिळतात, त्याची माहिती येतो. काही माहिती, तुमचं नाव सांगता का? माझं माहिती नाव दीप्ती जयसिंग आचरेकर, राहणार देवगड, देवगड. तालुका देवगड, जिल्हा तर सिंधुदुर्ग. तुमच्याकडे कोणते कोणते आंबे आहे? देवगड हापूस पायरी आहे, केशर आहे, पायरी दाखवता. पायरी आहे, अहो हा पायरी आहे. पायरी, हा पायरी आंबा हा आहे. पायरी, हा. ओके. आणि केशर? हा ओरिजिनल देवगड केशर आहे. बघा, देवगड केशर आंबा. ओके. हे सिंग असे 2चे याचे हा देतात का? पेटीही मिळू शकते आणि सिंगल 2 शॅम्पूला ओके, ठेवले ओके. तिथे हे बघायला. कसे आहे त्या सध्या डझन? ही 1800 रुपये पेटी आहे. 1100 रुपये पेटी. 1800 रुपये डझन आहे. 1800 रुपये डझन. ओके. आणि हा कुठला आहे? हा देवगड हापूस देवगड हापूस. बघा, देवगड हापूस पण आहे. आणि सध्या देवगड हापूस कसं चाललंय? आहे ना 1500 रुपये ओके. आणि हे 12 डझनची पेटी. 12 डझनची पेटी. ओके. आणि थोडस अजून काय मिळतं तुमच्या इथं? काजू मिळतो. हा दाखवा ना. आमच्या शेतातला स्वतःचा प्रॉपर आमचा बघा, काजू आहे. शेतातला प्रॉपर काजू आहे. आणि अशा पावशर मध्ये मिळतं ना? पावशर मध्ये. पावशर मध्ये पॅकेट मध्ये मिळतं ना? 7 नंबर काजू आहे. हा 7 नंबर. 7 नंबरचा काजू आहे. मध्ये आहे ना स्टॉल नंबर 52 मध्ये आहे ना रत्नागिरी हापूस आंबा आहे आणि बाकीचे पण प्रॉडक्ट मिळतात. थोडं नाव सांगता का? माझं नाव दीपक कमलाकर सावंत. हा. आम्ही रत्नागिरीहून आलोय. ओरिजिनल रत्नागिरी हापूस आम्ही दाखवा ना. देतो. हा रत्नागिरी हापूस आहे. हे रत्नागिरी हा हापूस. हा रत्नागिरी हे हापूस तयार आहे. झालेलं आहे हा का? तयार आहे, अगदी तयार आहे. आज ओके. खाण्यासारखं आहे. हा. हा. आणि हा without- पायरी आहे बघा. हा पायरी. कोडिंग आहे, याच्यावर आमचं पूर्ण माहिती आहे. ओके. कुठून आणला, कुठचा तुम्ही कसा विश्वासाने काय तुम्ही विश्वास स्कॅन करून हो, हो, आंबा घेऊ शकता. विश्वासन आणि दिला जातो. विशेष आहे, हा. स्कॅन करून घेऊ हो. शकता. ही आणि हे कसे डझन आहे आता? ही रत्नागिरी 1500 रुपये डझन आहे. 1500 रुपये डझन. हा हा छोटी साईज आहे, 1300 रुपये डझन आहे. ओके ओके. हा आता चालू झालेली. हो हो. हा पायरी आहे, हा 1300 रुपये डझन आहे. ओके. हा हा. ही आणि काजू आता- आहे, ही ओरिजिनल रत्नागिरी काजू. मध्ये आहे ना स्टॉल नंबर 25. इथे आहे ना प्युअर रत्नागिरी हापूस आंबा मिळतात. थोडं दादा तुमचं नाव आणि कुठं आलं सांगता का? माझं नाव वसीम कालसेकर आहे. मी रत्नागिरीतनं आलोय. रत्नागिरीतनं माझा गाव लांजा गाव आहे. ओके. आणि तिकडचा मी रहिवाशी आहे. कोणते कोणते आंबे दाखवतो? माझ्याकडे रत्नागिरी हापूसच आहे फक्त. ओके. आणि हे तेच रत्नागिरी हापूस. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं आहे. नैसर्गिक पद्धतीने? हा. कुठल्याही पद्धतीचा केमिकल न वापरताना फक्त गवतात पिकवलेला आंबा आणि आहे. स्कॅन केल्यानंतर पूर्ण माहिती मिळते. स्कॅन केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे माहिती भेटतं की बाबा हा आंबा किती तारखेला तोडलेला आहे, ओके. त्यानंतर कधी पॅक केलेला आहे, तो कधीपर्यंत आपण खाऊ शकतो आणि ओके. कधीपर्यंत त्याची एक्सपायरी डेट होईल. पूर्ण माहिती आहे पूर्णपणे स्कॅनरमध्ये. आपण स्कॅन केल्यानंतर ती बाग
बागेतदार कोण आहे, ओके. कुठच्या बागेचा आंबा हे आहे, पूर्ण डिटेल माहिती पूर्ण डिटेल माहिती भेटतं. फ्रॉड होण्याची म्हणजे हे स्कॅनरचं लावायचं तात्पर्य एवढं आहे की रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूसच्या नावाखाली बाकी जे इतर आंबे विकले जातात ते फसवणूक गिरायकांना होऊ नये त्याकरिता प्युअर रत्नागिरी मिळतो. हा. आणि हे कसं डझन आहे दादा? डझनाच्या हिशोबाने हे आपल्याला 1200 पासून आपल्या सुरुवात आहेत आंब्यांच्या आणि रेट. पेटी घेतली तर पेटी घेतला तर आपण त्याच्यात थोडं डिस्काउंट देतात. आणि आपला व्हिडिओ दाखवून आले तर व्हिडिओ दाखवला तर पेटीमध्ये discount व्हिडिओ दाखवल्यानंतर 5% एक्स्ट्रा होईल. ओके. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 88 88 18 99 96 हा माझा नंबर आहे. धन्यवाद. आंबा महोत्सवामध्ये आहे ना स्टॉल नंबर 27 मध्ये आहे ना इथे प्युअर रत्नागिरी आंबा मिळतो. ताई तुमचं नाव आणि कुठून आलं सांगता का? माझं नाव तन्वी रमाकांत मोंडे. मी राजापूर तालुक्यातून आलेली आहे. ओके. आमचं गाव कात्रादेवी सागवे. हा, थोडं आंब्याबद्दल माहिती सांगा. माझा आंबा आहे रत्नागिरी. दाखवा. हे बघा, प्युअर रत्नागिरी प्युअर आंबा. रत्नागिरी आंबा आहे. ओके. आणि मी कट केलेला पण आहे. तुम्हाला जर त्याचा कलर वगैरे बघायचा असेल तर तुम्ही बघू शकताय. बघा एक कलर बघा रत्नागिरीचा प्युअर आंबा आहे. त्यांनी कलर दाखवतात ते. हो, आणि आम्ही टेस्ट साठी पण देतो ग्राहकांना की तुम्ही टेस्ट बघून आमचा आंबा घेऊ शकता. ओके. आणि तुम्हाला इथे- पेटी पण मिळते ना तुमच्या? पेटी जसं आंब्यांची मागणी आहे, ग्राहकांची मागणी आहे, त्याप्रमाणे आम्ही त्यांना आंबा देतो. बघा अशी पेटी आहे त्याच्यावर प्युअर लिहिलेले आहे रत्नागिरी हापूस आंबा. आणि आता कसा डझन आहे हा? आता सध्या 900 ते 2000 पर्यंत जसं आंब्याची साईज आहे त्याप्रमाणे आम्ही देतो. 900 ते 2000 पर्यंत आहे. जशी साईज वाढेल ना आंब्याची तसे rate वाढतात. हे वाढतात. आणि प्रत्येकाला स्कॅनिंग आहे. तुम्ही स्कॅनिंग करून त्यांची पूर्ण माहिती घेऊ शकता. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगता का ताई? माझा नंबर आहे 96 73 37 74 10. धन्यवाद. आणि तुमचं टायमिंग काय आहे ते सांगता का? आम्ही सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत इथे आहोत. ओके. म्हणजे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहोत. त्याचा टायमिंग आहे. हो. तुम्ही स्क्रीनवरती त्यांनी नंबर सांगितला ते तुम्ही त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आंबा महोत्सव मध्ये स्टॉल नंबर 46 इथे आहे ना सर्व प्रकारचे रत्नागिरी आंबा मिळतात. थोडे दादा माहिती देता का? आणि पहिलं तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलाय ते सांगा. माझं नाव रोहित महामुंडकर. हा. मी पुण्यातलंच एक तसं कोकणातला आहे राहायला. ओके. आमचे आंबे इथे येतात, आम्ही विक्रीला देतो. कोणते कोणते आंबे आले दाखवता तुम्ही? आता हे जे आहेत आमच्याकडं, ही छोटी साईज आहे ना? हा ही छोटी साईज आहे. ओके. छोटी साईज ही छोटी size. रत्नागिरी हापूस हो रत्नागिरी प्युअर मांदेवलीचं. आणि हे तयार ही तयार मीडियम साईज आहे ही. ओके. मिडियम साईज. हा आणि हा हे कसे आहे डझन? ठीक आहे. 900 रुपये डझन. 900 रुपये पासून डझन आहे. जशी हाईट वाढन तशी त्याची साईज वाढेल वाढते. तसे त्याचे रेट आहे. ओके. आणि हे काय आहे? हे कोणतं आहे? हे बिटके आंबा आहे. दाखवा ना. हे घ्या. बघा हे बिटके आंबा आहे. बिटके आंबा आहे. हा, बिटके आंबा जर तुम्हाला रत्नागिरीत खायचा असेल तर स्टॉल नंबर 46 वरती या. त्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज आहे. नक्की, आणि अशा नक्की. पॅटर्न मध्ये डझन मध्ये मिळतात. हो आम्ही ऑनलाईन वगैरे डिलिव्हरी वगैरे पण देतो. आणि ऑनलाईन देता का? हा देतो मग तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. हा 9325 हा 74 हा 0271. धन्यवाद. मध्ये आहे ना स्टॉल नंबर 17. स्टॉल नंबर 17 मध्ये आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आलेले आणि इथं पेटे पण मिळतात. महत्वाचं थोडे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगता का? रुपेश अरविंद देसाई, मुक्काम पोस्ट मांजरे, जिल्हा रत्नागिरी. मोबाईल नंबर 99304076. आणि कोणते कोणते आंबे सांगता का? आमच्या इकडे रत्नागिरी हापूस आहे. हे कुठला? रत्नागिरी. रत्नागिरी हापूस आहे. हे फळ 300 ग्रॅमच्या आजूबाजूला येणार. 300 ग्रॅम मोठा आहे बघा आंबा. मोठा आंबा. हे फळ येणार आमचं 250 ग्रॅम ते 270. प्युअर रत्नागिरी. त्याला QR कोड प्रत्येक फळाला बघा हे असा QR कोड आहे. त्याच्यानंतर प्रत्येक फळावरती असा QR कोड आहे. ओके. त्याच्यानंतर हे येणार 240 ग्रॅम. म्हणजे ग्रॅम वरती हिशोब आहे. 240 ते जसं वजन वाढेल तसं. हे कोणतं आहे? ते पायरी आहे, देवगड पायरी आहे. हे देवगड पायरी बघा. देवगडला सुद्धा आहे. तर देवगड हापूस पण आमच्याकडे. ओके. देवगड हापूस पण मिळतो. देवगड हा हापूस, कोणता आहे? देवगड पायरी. रत्नागिरी. हा रत्नागिरी हे रत्नागिरी छोटी साईज. छोटी साईज. बघा. आणि एक डझन कसे चालू होते सर? हे आता 1300, 1400, 1200, 1400, आणि 1100 रुपये. आणि व्हिडिओ दाखवल्यानं पेटीमध्ये घेतली तर कमी करताना. हो, पेटीमध्ये घेतली तर नक्की. हा म्हणजे मोठी पेटी घेतली 4 डझन. किती डझनची आहे? 4, 5, 6, 7. ओके. आणि तुमचं टायमिंग काय आहे सर? आमचं टायमिंग सकाळी 8 ते रात्री 9. हा चालेल. आणि किती महिने आहे? हे आता 30-31 मे पर्यंत आम्ही इथे. ओके. धन्यवाद. हे आंबा महोत्सव मध्ये ना स्टॉल नंबर 55 इथे ना प्युअर रत्नागिरी मिळतो. दादा तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आला सांगता का? माझं नाव गणेश प्रभाकर देसाई, हा. कंपोस्ट मांजरे, तालुका संगमेश्वर, रत्नागिरी. हो. आणि तुमच्याकडे कोणता कोणता आंबा मिळतो सांगा ना. माझ्याकडे दाखवा ना. हे कोणतं आहे?
हा आमच्याकडचा आमच्या स्वतःच्या बागेतला कोकणातला रत्नागिरीचा केशर आंबा आहे. केशर आंबा. हे केशर जात. हो केशर आंबा आहे बघा आणि पिकलेला नाहीये. हा कडक मध्ये. आणि हा कोणता आहे? हा रत्नागिरी हापूस आहे. हे रत्नागिरी हापूस आहे बघा. प्युअर रत्नागिरी हापूस. आणि हा हे पण हे सर्व रत्नागिरी हापूस हे आहे. साईज नुसार जसे हे करतात. हा हे रत्नागिरी हापूस आंबा आहे. आणि हे कसं डझन आहे केशर? हा आम्ही आता 700 रुपयाने विकतो. केशर आंबा 700 रुपयाने. आणि रत्नागिरी हा रत्नागिरी साईज वर रेट आहे. साईज नसेल. हा छोटी साईज किती पासून चालू होती? ते 1000 पासून. ओके म्हणजे 1000, 1200, 1500 अशी याची प्राइस आहे. आणि दादा तुमचा मोबाईल नंबर सांगता का? माझा मोबाईल नंबर आहे 9552 हा 85 34 21. धन्यवाद. आंबा महोत्सव मध्ये आहे ना स्टॉल नंबर 57. इथे आहे ना प्युअर देवगडचे आंबे मिळतात. थोडं माहिती सांगता का? तुम्ही कुठून आलात ते सांगता? आम्ही देवगडवरून आलो. देवगडवरून आला. आणि तो कोणते कोणते आंबे सांगा ना. आमच्याकडे देवगड हापूस असतो. हे देवगड हापूस आहे ना? हा देवगड हापूस. ओके. हा पायरी असतो. हे पायरी आहे का? नाही हापूस आहे. हे हापूस आहे बघा. देवगड हापूस आंबा तयार आहे. आणि हा बिटकी हापूस. बिटकी हापूस दाखवता. हे कशी मिळते? हा 300ला. 300 रुपयाला हे डझन. आणि हे असा देवगड कसा आहे? हा 1600 सध्या 1500. मोठी साईज. मोठी साईज. आणि बारीक साईज घेतली? 1112. ओके बारीक साईज घेतली तर 1100 1200. तुमचा मोबाईल नंबर सांगता का? हा 7972 हा 801392. धन्यवाद. मध्ये आहे ना या ताईंकडे ना हे भरारी महिला स्वयं सहायता समूह मुळशी यांच्याकडे ना वाळवण्याचे सगळे पदार्थ आहेत. ताई तुमचं नाव सांगता का? आणि तुम्ही कुठून आला सांगता का? माझं नाव विदुला परशुराम भडसावळे. मी कोळवण वरून आलेली आहे. मुळशी तालुका कोळवण. ओके. आता तुमच्याकडे काय काय ते सांगा ना. माझ्याकडे बटाटा साबुदाण्याचे दाखव. हे पापड आहेत. हे बटाटा साबुदाण्याचे हे पापड. 2 वर्ष सुद्धा खूप छान टिकतात. ह्याला अजिबात वास येत नाही. त्याचं मूळ कारण म्हणजे हे साजूक तुपावर मी लाटलेले आहेत. आणि हे कसे आहे? हे 600 रुपयाला 100 पीस येतात. हो 100 पीस. अजून काय मिळतं? अजून इथं वेफर्स आहेत जाळीचे बटाट्याचे. wafers. हा अजून साबुदाण्याच्या पापड्या आहेत. साबुदाण्याचे पापड आहे. आपण आता हे त्यांचे rate मुखवास नाही आहे. विचारणार. तुम्हाला पाहिजे असेल तर मुखवास आपण तुम्ही दुकानात येऊ शकता. मिरची आहे. मिरची वाळवलेली. वाळवलेली मिरची. बघा हे वाळवलेली मिरची आहे. शेवई आहे गव्हाची. हे गव्हाची शेवई आहे. प्रत्येकाचे रेट वेगळे आहे. आपण त्याचा बटाट्याचा खीस आहे. बटाट्याचा किस पण आहे. साबुदाणा बटाट्याची चकली आहे. ओके. साबुदाणा बटाट्याची कुरकुरे. कुरकुरे. नाचणीचे पापड. नाचणीचे पापड. आणि हे पोहे पापड. हे पोहा. पोहे पापड. ओके पोहे पापड. हे सगळे वाळवणाचे कुरडई आहे. गव्हाची प्युअर गव्हाची कुरडई आहे. प्युअर गव्हाची कुरडई आहे बघा. आता पॅकेट आहे त्यांनी तयार करून ठेवलेले आहे. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगता का? माझा 9922 942574. आणि तुमचं टायमिंग काय इथपर्यंत इथं थांबायचा? इथे आम्ही सकाळी 10ला येतो ते संध्याकाळी 8 पर्यंत असतो आम्ही. 8 धन्यवाद. 8:30 महोत्सव मध्ये आहे ना वसुंधरा महिला उद्योग गट इथे आहे ना तेलाचे आणि तुपाचे पदार्थ आणि आंब्याचे ह्याच्यात ते भरपूर मिळतात. थोडं माहिती सांगता का ताई? तुमच्याकडे काय काय मिळतं? नमस्कार. आम्ही बारामती पंधरे बारामतीतून वसुंधरा महिला उद्योग बचत गटातून आहोत. तुमच्याकडे तर काय- आपल्याकडे लाकडी घाण्याचे तेल आहेत. ओके. सूर्यफूल तेल आहे. हे सूर्यफूल आहे का? हा येस हे सूर्यफूल सूर्यफूल. करडई तेल आहे. दाखवता का? हे करडई तेल आहे. करडई तेल हे आहे. हे करडई तेल आहे बघा. शेंगदाणा तेल आहे हे शेंगदाणा तेल. आणि नारियल तेल. हे नारियल कोकोनट, तेल. हा, हे कोकोनट लाकडी तेल. घाण्यावरती Yes, बनवलेले लाकडी तेलांचे प्रकार यांच्याकडे आहेत. हा अजून काय? कोकम सरबत आहेत आपल्याकडे. ओके, उन्हाळ्यासाठी कोकम कोकम आरोग्याचं आहे. तूप आहे. तूप पण गाईचं बघा. तूप आहे. हे प्युअर गाईचं तूप आहे. आणि गिर गाईचं देखील तूप आहे. ओके हे गिर गाईचं तूप आहे बघा. हा हे इस्कॉनच्या प्रसादामध्ये आपलं तूप युज केलं जातं. ओके हा हा. गिर गाईचं आणि तूप. आंबे सुद्धा आहेत आपल्याकडे. आंबे पण आहे बघा इथं. हा आंबे पण रत्नागिरी आहे. हापूस आंबा आपल्याकडे येत असतो. रत्नागिरी हापूस आंबे. आणि ताई तुमचं टायमिंग काय आहे स्टॉलचा? आपला सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असतो. आणि किती महिने? 2 महिने ना स्टॉल? हा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगता का कोणाला जर पाहिजे असेल तर? सांगा. 2 मिनिटं. 963 72 77 77 त्याचप्रमाणे आपलं जे आंबे आहेत ते कोंडवा बुद्रुक मध्ये भगवा चौक या ठिकाणी सुद्धा मिळतात. धन्यवाद. महोत्सवामध्ये ना क्रांती महिला गट आंबवणे तालुका वेल्हा इथून आलेले ते ताई आहेत.
ताई तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आला सांगता का? माझं नाव अमृता सूरज काळे. हा. आम्ही आंबवणे तालुका राजगड वेल्हा येथून आलो आहोत. आणि तुमच्याकडे काय काय मिळतं थोडं सांगता का? आमच्याकडे स्पेशल ही आमची हुरड्यापासून बनवलेली थालीपीठ भाजणी आहे. दाखव बघा, हुरड्याची स्पेशल खमंग थालीपीठ भाजणी. ओके, अजून? आणि आमच्याकडे रेग्युलर इंद्रायणी राईस आहे. त्याचबरोबर पौष्टिक असा हातसडीचा हा इंद्रायणी तांदूळ आहे. महिलांनी ब्राऊन राईस हाताने केलेला राईस आहे हा. ओके. आणि आपल्याकडे पौष्टिक असा ब्लॅक राईस हा कुठेच मिळत नाही, फक्त ब्लॅक राईस. हा. अरे यार बघा, ब्लॅक राईस जर तुम्हाला पाहिजे असेल तर ताईंच्या स्टॉलला नक्की भेट द्या. आमच्याकडे गावरान मसूर देखील आहे. ओके. गावरान प्रकार, हे गावरान मसूर आहे बघा. घेवड्याची डाळ असेल, घेवड्याची डाळ, जवस चटणी, कारळा चटणी, आणि उन्हाळी वाळवणाचे पदार्थ हे देखील आहेत आमच्याकडे. काय काय तुमच्या ह्याच्यात? मिरची. हे ताक मिरची आहे, ताकामध्ये बनवलेली. ओके. पुन्हा खांडगी मिरची देखील आहे आमच्याकडे. हे पापड आहेत पोहेपासून बनवलेले. साबुदाणा पापड आहेत. हे बटाटा पापड आहेत. ओके. आणि कुरडई आहे. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगता का? 9421 66 97 10. आणि टायमिंग काय आहे तुमच्या इथला? इथे सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असते. धन्यवाद. तुम्हाला आंबा महोत्सव मधले कोणता आंबा आवडला कमेंट करू सांगा. रत्नागिरी हापूस का देवगड हापूस का पायरी हापूस, तर कमेंट करून सांगा. आणि नक्की तुम्ही आंबा महोत्सवला भेट द्या. भरपूर प्रकारचे स्टॉल आहे. तुम्हाला एक स्टॉल पासून ते 70 स्टॉल पर्यंत तुम्हाला सगळे स्टॉल आहे. आणि इथे वाळवणाचे पदार्थ पण आहेत. तर तुम्ही एकदा नक्की जायचं. पत्ता स्क्रीनवरती पण आहे ना, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.